नमस्कार, मी जिज्ञासा फॅशन कोचिंग क्लासेसमध्ये आपले स्वागत आहे. तर आपण आज कटोरी ब्लाऊज शिवत आहोत. हा आपला 36 इंचाचा ब्लाऊज कटोरी ब्लाऊज आहे हा वाला. तर आज आपण स्टिचिंग कसं करायचं, टक्स कसे टाकायचे, ब्लाऊज कसा जॉईन करायचा हे बघूयात. चला तर मग सुरू करूयात आपण. चला तर मग चालू करूयात आपण कटोरी ब्लाऊज. ही आहे आपली ब्रापट्टी, ही आहे आपली कटोरी. तर ही कटोरी आपण शिवूयात. कसा टक्स टाकायचा, कसं काय करायचं हे सांगूयात आपण आता. करूयात सगळं. आणि हा आहे पुढचा भाग. तर हा असा पुढचा भाग आहे. हे अस्तर आहे. तर आपण आता याला पहिल्यांदा पिना लावून घेऊयात. प्रत्येक कपड्याला कधी पण पिनच लावून घ्यायच्या, कारण कसं होतं कपडा हलत नाही आणि फिनिशिंग पण खूप छान येते. त्यासाठी पिन्स ह्या लावूनच घ्यायच्या, कायमच लावून द्यायच्या. तसेच आपण इथे पण मध्ये लावूयात, कारण हा अस्तरचा कपडा असल्यामुळे ह्याला पिन्स ह्या कंपल्सरी लागतातच. आणि कोणताही ब्लाऊज शिवताना त्याला वारंवार चेक करत चला की आपण योग्य केलं आहे, व्यवस्थित केलं आहे का. कारण उसवाउसवीची कामं शक्यतो नाही करायची, कारण उसवायला ब्लाऊज खूप वेळ जातो आणि त्याच्यामध्ये आपला कपडाही खराब होत असतो. थोडासा वेळ लागू द्यात. चेक केलेला कधी पण फायदेशीर राहतो आपल्याला. चेक करून परत एकदा रिचेक करायचा की हो बाबा मी ओके केलं आहे का. तर हे असं बघायचं आणि त्याच्यावर हे ठेवून बघायचं, हां ठीक आहे माझा ओके आलेला आहे. तर चला तर आपण याला साईडने पहिल्यांदा या कापडाला अस्तर आणि मेन कपडा तो याला कडेने आपण टिप मारत या साईडने असे पूर्ण राऊंड याला आपण तसंच करूयात. आणि आपली ब्रापट्टी आहे तर त्यालाही स्टिच करून घेऊयात. आणि लगेचच आपण कटोरीला टक्स टाकून घेऊयात. तर टक्स हा प्रत्येक छातीच्या मापावर अवलंबून असतो की तुमची चेस्ट किती आहे त्याच्यानुसार तुमचा टक्स टाकला जातो. तर चालू टक्स आपला 36 इंचाचा आहे. 36 इंच म्हणजे 10.5ची घडी आली, सॉरी 9ची घडी आली, माफ करा 9ची घडी आली. तर 9च्या घडीला आपण मोस्टली टाकतो 1.5 इंच आणि 3 इंच टाकतो. तर आपल्याला याला पण 1.5 इंच आणि 3 इंच टाकायचं आहे. चला तर मग पहिल्यांदा हे शिवून घेऊयात सगळं व्यवस्थित. आणि व्यवस्थित शिवायचं जेणेकरून आपला कपडा खालचा कुठेही इथं चून वगैरे आली नाही पाहिजे, इथे व्यवस्थित आलं पाहिजे. आणि कोणताही कपडा असा खेचायचा वगैरे नाही आहे, जसा आहे तसा ॲज इट इज शिवून घ्यायचा आहे. हे बघा आपण हे सगळं साईडने शिवून घेतलेलं आहे. आणि साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आहे तोही आपण कट करून घेतलेला आहे. ही कटोरी, ही ब्रापट्टी, ही त्याला अस्तरची एक ब्रापट्टी आणि दुसरं हा पुढचा भाग. तर या पुढच्या भागाला आपण हे जॉईन करायच्या अगोदर पहिल्यांदा टक्स टाकून घेऊयात. तर टक्स आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे मी 1.5 आणि 3 इंचाचा आपल्याला घ्यायचा आहे. तर आपल्याला आडवा 1.5 इंचाचा घ्यायचा आहे. तर इथे आपण बंद बाजूपासून पुढे 1.5 इंच
आणि या 1.5 इंचापासून वरती 3 इंच तिरका टाकायचा आहे. आणि टक्स हा व्यवस्थितच आला पाहिजे, कारण या टक्सवरच व्यवस्थित आपल्याला कटोरी ब्लाऊज छान बसतो आणि फिनिशिंगही छान येत असते. डबल टिप टाकून घ्यायची. आणि हा जो एक्स्ट्रा कपडा राहिलेला आहे साईडचा, जो मार्जिनमध्ये जातो, तर तो तुम्ही इथे पलटी करू शकता किंवा असा पलटी करू शकता किंवा इथे कट करू शकता 1/2 इंच सोडून. तर आपल्याला इथं कट नाही करायचं, तर आपण याच्यामध्ये हे बघा, इथे आपण जरा थोडासा असा तिरका करून इथे या टिपेमध्ये घेऊयात. इथे लॉक करा. तर हे बघा, आपली या पद्धतीने व्यवस्थित अशी झालेली आहे, अशी छान मस्त अशी. तर आता या पुढच्या बाजूला, हा जो पुढचा भाग आहे, तर या पुढच्या बाजूला आपली कटोरी इथे बसवायची आहे. तर हे जे टोक आहे, हे टोक, तर या टोकाला हे टोक जॉईन करायचे. चला तर मग आपण कटोरी जॉईन करूयात. इथे बरोबर हा जो त्रिकोण आहे, या त्रिकोणावर या टोकावर बरोबर ह्या कटोरीचं टोक आलं पाहिजे. आणि इथे सुरुवातीला आपल्याला 1/2 इंच घ्यायचं आहे. इथे सुरुवातीला 1/2 इंच लॉक करून घ्यायचं. आणि लॉक करून झाल्यानंतर थोडीशी कटोरी खेचत थोडं अंतर ठेवत आपल्याला इथे इथपर्यंत आपल्याला 1/2 इंच करत अर्धा इंचाचं वाढवत 1/2 इंचाने आपल्याला ह्याचा एंड करायचा आहे. बघा, आणि कटोरी खेचतच खाली लावायची, जास्त पण नाही खेचायची. फक्त नॉर्मली एक स्टिच झालं पाहिजे, असं थोडंसं खेचला गेलं पाहिजे, म्हणजे आपली कटोरीचं फिनिशिंग आहे ते व्यवस्थित बसून जातं. हे बघा, असं थोडीशी कटोरी शिल्लक राहते इथे, तर नो प्रॉब्लेम, आपण याला कट करूयात. बरोबर या टोकाला इथे असं घेऊन जायचं. जास्त टोक पण नाही कट करायचं की जेणेकरून आपल्याला प्रॉब्लेम होऊन जाईल. आणि तिथं कट केलं आहे तिथं आपण टिप मारून घ्यायची. हे बघा अशी. तर हे एकसारखं आलं पाहिजे व्यवस्थित. इथे आलं. ही आपली कटोरी जॉईंट झालेली आहे. हे अशी. आता याला लावूयात ब्रापट्टी लावूयात. तर ब्रापट्टी लावताना आपल्याला हे जे 3.5 इंचाचा आहे, जो गोलवा आहे, इथे मोठं साईज आहे, इथे मोठी साईड आहे. हे बघा. तर इथून थोडंसं सोडायचं आणि नंतर आपल्याला इथे जॉईंट करायचं आहे असं. हे बघा, इथेही थोडंसं लॉक करायचं आणि लॉक करून नंतर तुम्ही इथे जॉईंट करून घ्यायचं असं पूर्ण. आणि हे जॉईंट करून झालं की आपल्याला याची जी दुसरी साईड आहे अस्तरची, तर आपल्याला अस्तरची ही जॉईंट करायची आहे. हे असं येतं बघा, असं. हे असं आल्यावर आपल्याला ही बाजू, सुईच्या बाजूवर आपलं अस्तर ठेवायचं आहे आणि इथेही आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर हे बघा, आपलं ब्रापट्टीची एक साईड जॉईंट झाली. आता दुसरी साईड जॉईंट करतो इथे. तर आपल्याला ही आतून बाहेर करायची आहे. तर हे अस्तर जॉईंट केले. आता आपल्याला इथं टॉप स्टिच द्यायची आहे इथे.
इथपर्यंत अशी टॉप स्टिच देऊन घेऊयात. तर याला आपण टॉप स्टिच घेतलेली आहे. तर आता आपल्याला याला ही आतल्या बाजूला घालवायची, ही जी आहे ती आपल्याला आतल्या बाजूने घालवायची आहे. तर आपल्याला असा ब्लाऊज ठेवायचा आहे आणि इथे गोल 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 करत असं सगळ्या बाजूने व्यवस्थित करायचं. आणि हे जे टोक आहे, हे टोक आणि हे टोक व्यवस्थित इथे मिळवायचं आणि इथून आपल्याला बरोबर इथे टिप टाकून घ्यायची अशी पूर्ण. चला तर मग आपण टिप टाकून घेऊया. अशी बरोबर व्यवस्थित इक्वल आलं पाहिजे कपडा आणि त्याच्यावर आपल्याला टिप टाकून घेऊयात. हे बघा आपली टिप टाकून झालेली आहे. तर अशी टिप टाकली होती. तर आपण हे या पद्धतीने असं हे झालेले. आता हे जे आहे ओपन बाजू इथे, तर याच्यातून आपल्याला हा पूर्ण ब्लाऊज बाहेर काढायचा आहे असं. हे बघा कसा मस्त एकदम व्यवस्थित फिनिशिंग आलेलं आहे याला. आणि हे बघा या टाईपमध्ये जर आवडत असेल तर तुम्ही इथे टिप टाकून घ्या, नसेल आवडेल तर तुम्ही असंच ठेवू शकता. पण ज्या लेडीजचा हा ब्लाऊज आहे तर त्यांना खालून पण व्यवस्थित टिप पाहिजे असतील, म्हणून आपण इथे पण टिप टाकून घेऊया. बघा तर आपला हा पुढचा भाग तयार झालेला आहे. तर आपला आता हा बटनाचा आहे, हुकाचा ब्लाऊज नाही आहे, हा बटनाचा ब्लाऊज आहे. तर याला बटनचं पट्टी लावून घेऊयात. तर ही अशी मी पट्टी तयार करून घेतलेली आहे. 2, 2.25, 2.5 इंचापर्यंतची ही पट्टी असती. तर अशी पट्टी तयार करून घ्यायची आणि त्याच्यावरती आपल्याला कपडा लावायचा आहे याचा. तर हा आपला कपडा आहे साडीतला. तर हे आपल्या वरच्या बाजूला येणार आहे असं. तर हे बरोबर नाही दिसत आहे, म्हणून आपण हा कपडा जॉईन करून घेऊयात. म्हणजे ते दिसायलाही आपला ब्लाऊज एकदम उत्कृष्ट दिसतो आणि फिनिशिंगही छान येत असते. तर हे बघा आपल्याला असा इथे घ्यायचा आहे असं. इथे पट्टी काढून घेऊयात एक आपण, अशी एक पट्टी काढून घेऊयात मस्त. तर हे बघा आपण हे पट्टीला आपण कपडा लावून घेतलेला आहे. असं. तर आता आपण हा कट करूया तिथे जो एक्स्ट्रा कपडा आहे तो. आता हा आपण एक्स्ट्रा कट केलेला आहे. याच्यानंतर आपल्याला इथे असं थोडंसं 1/2 इंच आपल्याला दुमडपट्टी घालायची आहे अशी. तर इथे दुमडपट्टी घालूयात आपण 1/2 इंचाची. म्हणजे 1/2 इंच म्हणजे आपल्या 3 रेषा. तर इथे दुमडपट्टी आपण घालून घेतलेली आहे बघा. आता आपल्याला बटन पट्टी लावायची आहे. तर हुकाची पट्टी आणि बटन पट्टी ही वेगवेगळी असते. तर आता आपल्याला ही उलट्या बाजूकडून सुलट्या बाजूला करायचं आहे. म्हणजे आता आपल्याला अशी टिप टाकायची आहे आणि अशी टिप झाल्यावर हे असं घ्यायचं आहे आपल्याला खाली. आणि हे असं घेतल्यानंतर असं
हे घेतल्यानंतर इथे टिप टाकायची आहे आणि ही टिप टाकून झाल्यानंतर ही जी बाजू आहे ती बाजू आपली याच्यावर अशी येणार आहे. चला तर बघूयात. इथे दुमड टाकूया थोडीशी, अर्धा इंचाची इथं खाली दुमड टाकायची की जेणेकरून हे व्यवस्थित आलं पाहिजे. इथंही लॉक करून घ्यायचं आहे आणि हे लॉक करून झाल्यावर व्यवस्थित फिनिशिंग आलं पाहिजे. आपला ब्लाऊज हा फिनिशिंगला छान दिसत असतो, म्हणून फिनिशिंग खूप महत्त्वाची आहे. आणि हळूहळू ब्लाऊज शिवायचा, जास्त गडबड करायची नाही आहे. हे बघा इथे टिप झाली, हे झालं. आता आपल्याला हे जे आहे ते इथे जी टिप मारलेली आहे या टिपेवर, इथे जी टिप टाकलेली आहे तर या टिपेवर आपल्याला हे बघा हा पूर्ण असा आला पाहिजे. हे बघा असा दिसेल हा. या टाईपमध्ये काय केलं आपण, परत एकदा सांगते. ब्लाऊज उलटा घेतला, उलटी साईड घेतली. उलटी साईड घेतल्यानंतर आपण 2.5 इंचाची पट्टी किंवा 2.25 इंचाची पट्टी घेतली. ती उलट्या साईडवर सुलटी साईड ठेवली. त्याच्यानंतर आपण इथे टिप टाकून घेतली. टिप टाकून घेतल्यानंतर असं येतं आणि इथे आल्यानंतर हे जे शिवलेलं मार्जिन आहे इथे, ही मार्जिन, तर याच्यावर हे जे आपण इथे टिप टाकलेले आहे 1/2 इंचाची अशी दुमड घातलेली आहे, तर ही दुमड बरोबर ह्या शिलाईवर अशी आली पाहिजे. हे बघा. आणि इथे आली की आपल्याला इथे आहे अशी टिप टाकून घ्यायची, अशी पूर्ण अशी व्यवस्थित टिप टाकून घ्यायची. चला तर मग घेऊयात आपण टिप टाकून. इथं बरोबर व्यवस्थित अशी टिप टाकून घेऊयात. आपली टिप टाकून झालेली आहे. इथे आपले बटन लागणार आहे. एक्स्ट्रा कपडा आपल्याला कट करायचा आहे. बघा तर मी दुसराही भाग बनवलेला आहे. या पद्धतीने याचा दुसरा भाग आहे, याचाही मी बनवलेला आहे. हे बघा या पद्धतीने. तर या पद्धतीने हा इथे येणार आहे असा. आता आपल्याला या पद्धतीने गोट लावायचा आहे. जसं मी याला लावलेला आहे तसा या पद्धतीने आपल्याला यालाही गोट लावून घ्यायचा आहे. तर हा गोट कसा लावायचा तेही सांगते मी तुम्हाला. तर आपण 1 इंचाची, 1 किंवा 1.25 इंचाची आपण क्रॉसमध्ये पट्टी काढलेली आहे. बघा ही अशी ताणल्या गेली पाहिजे थोडीशी. अशी ओढली सरळ जर घेतली तर आपण ती ओढल्या जात नाही, पण ही जर क्रॉसमध्ये घेतली तर ती अशी खेचल्या जाते बघा. तर आपल्याला इथे लावूयात आता गळ्याच्या बाजूला. तर इथे फोल्ड करायचं असं. इथे फोल्ड केल्यावर इथे अशी ट्यूब टाकून घ्यायची आपल्याला. इथे साईडला ट्यूब टाकून घ्यायची. नंतर याला इथे टिप टाकून नाही घेतली तुम्ही, डायरेक्ट लावली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण कसं होतं, मी शक्यतो टिप टाकूनच घेत असते. फिनिशिंग छान येते. इकडं तिकडं कपडा खालचा साईडला इकडे सरकत नाही आहे. त्या दृष्टिकोनातून अशी टिप टाकून घ्या. इथे टिप टाकून घ्यायची. इथे आल्यानंतर इथे अर्धा इंचाची दुमड द्यायची अशी. आणि इथे दुमड दिल्यानंतर इथं स्टिच करायचं पूर्ण स्टिच केल्यावर याला टॉप स्टिच द्यायची इथे वरती. आणि टॉप स्टिच दिल्यावर त्याला पलटी करायचं.
चला तर मग आपण शिवूया. हे बघा, आपला असा भाग झालेला आहे, शिवून झाला. आता ह्यो शिवून झाल्यानंतर आपल्याला इथे इथे तुम्ही हातशिलाई करू शकता. अशी आता या टाईपमध्ये व्यवस्थित झालेलं आहे आपलं. या टाईपमध्ये तर इथे तुम्ही हातशिलाई करू शकता किंवा तुम्ही इथे टिप टाकू शकता. तर मी इथे टिप टाकणार आहे, इथे टिप टाकून घेणार आहे अशी डबलनी, म्हणजे कसं छान वाटेल. त्यांना पूर्ण तसंच पाहिजे. इथे डबल टिप टाकली की त्यांना छान आवडतं इथे, त्या बोलल्या, म्हणून इथे डबल टिप टाकायची. चला टाकूयात. तर ब्लाऊज उलटा घ्यायचा. उलटा केल्यावर बरोबर इथे अस्तरच्या ह्याच्यावर आपल्याला टिप टाकायची अशी. या पद्धतीने तर हे बघा, या पद्धतीने आपला पुढचा भाग तयार झालेला आहे. अशा पद्धतीने हा आणि हा पुढचा भाग तयार झाला आहे. आणि हे जे मधला हुकलूक पट्टी आहे, तर ही हुकलूक पट्टी ही जी उंची आहे तर ही व्यवस्थितच एकसारखी आली पाहिजे अशी. या टाईपमध्ये बघा, हा आपला गळा आहे. आणि याच्यावर आता मला वाटतं याच्यावर हे येणार आहे, इथे बटन येणार आहेत. तर इथे बटन इथे इथे असे 5 ते 6 बटन्स येणार. आणि इथे एक आपण एक साईडला बटन लावणार आहोत. अर्ध्या इंचाला सोडून इथे एक बटन लावूयात. इथे बटन लावताना व्यवस्थित लावायचं आणि काजं करताना पण व्यवस्थितच करून घ्यायचं. कोणाकोणाला आवडतं आडवं काजं किंवा कोणाला उभे काजे आवडतात. तर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही काजं करू शकता. तर मी यांना आडवं काजं करणार आहे, उभं काजं करणार आहे. तर आपल्याला असं घ्यायचं हे. तर आपल्याला राईट साईडला लेफ्ट साईडची बाजू आहे ही. तर लेफ्ट साईडला आपल्याला इथे काजं करायचे आहेत. तर त्यासाठी आपण आखून घेऊयात, मार्क करूया त्याला. तर मार्क करताना सुद्धा इथे एक मार्क करायचं आणि खाली एक मार्क करायचं. हे मार्क झाल्यावर याचा करायचा फोल्ड. याचा फोल्ड झाल्यानंतर इथे एक मार्किंग करायचं. इथे एक मार्किंग झालं की तुम्ही अजून एक फोल्ड करा इथे. तर इथे एक मार्क होईल असं. आणि परत हेच फोल्ड आतल्या बाजूने पण असंच फोल्ड करा, म्हणजे इथे एक मार्किंग होईल. हे मार्क अशासाठी करायचं की जेणेकरून आपला जे मधला जो गॅप आहे, हा मार्किंगच्या मधला जो गॅप आहे, हा जे मार्किंग आहे, तर या मार्किंगमधला जो गॅप आहे तो इक्वल आला पाहिजे व्यवस्थित. म्हणून हे मार्क असे व्यवस्थित द्यायचे. चला तर मग आपण आय करूयात. याला बोलतात की काजं पण बोलतात, याला आई पण बोलतात. शेवटी आपल्या ह्याने की आपल्याला काय बोलायचं आहे ते. तर उभं करू किंवा आडवं करू कसंही. जर आपल्याला आडवे करायच्या तर हे जे मार्क केलेले आहे तर याला आपण असं 2 भागात पट्टी जी आहे दुपट्टी, तर त्याला फोल्ड करायची अशी. हे बघा या टाईपमध्ये फोल्ड करायची. आणि इथे आपल्याला आता काजं करायचं आहे. चला तर मग करूयात. तर माझ्याकडे कटर आहे, हे कटर आहे. तर या कटरच्या तोंडाला म्हणजे समोर जी धार आहे खोक्याला,
तर इथे थोडंसं कट करायचं आहे. हे बघा, हे बघा इथे कट झालेलं आहे, दिसलं हे का, या टाईपमध्ये इथे कट झालेलं आहे. हे बघा, का इथे कट झालं. तर आपण सगळ्या अशाच पद्धतीने सगळीकडे आपण करून घेऊयात गाजर. या टाईप बरोबर इथे याच्यातून बरोबर आता आपल्याला सुई दोरा घ्यायचा आणि सुई दोऱ्याने याला फक्त हातशिलाई घालायची गोलव्याबरोबर, असं गोल, जेणेकरून ते खूप छान दिसतं असं. तर ते मी नेक्स्ट एपिसोडमध्ये तुम्हाला सांगून देईन की कसं काय करायचं ते. तर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला तर मला कमेंट्समध्ये विचारा, मी तुम्हाला सांगेल काही प्रॉब्लेम आला ब्लाऊज शिवताना तर. धन्यवाद.